अयोध्येत सध्या व्हीआयपी लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये आता रेलचेल पाहायला मिळते। अक्षरशः त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यांमुळे आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे राम मंदिराकडे जाण्यासाठीचा रामपथ हा मुख्य रस्ता आहे। पूर्णपणे हा रस्ता चक्काजाम झालेला पाहायला मिळतोय। जवळपास 7000 व्हीआयपी नागरिक या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे, परंतु त्यांच्या आगमनामुळे सध्या रस्ता मात्र जाम झालेला पाहायला मिळतोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। राम मंदिरामध्ये जाण्यासाठी अक्षरशः व्हीआयपींची जी आहे ती आता रामपथावरती गर्दी पाहायला मिळते। सगळ्या मान्यवरांना जे आहेत ते निमंत्रण मिळाले आहेत आणि हे सगळे साधू महंत व्हीआयपी लोक बॉलिवूडचे ॲक्ट्रेस जे आहेत ते या रामपथावरून आता राम मंदिराकडे निघालेले पाहायला मिळत आहेत। परंतु त्यांच्या गाड्यांचा ताफा असेल किंवा इतर पोलीस यंत्रणा असेल, यामुळे हा सगळा रस्ता जो आहे तो व्हीआयपींच्या गाड्यांनी पूर्णतः भरलेला पाहायला मिळतोय। गेल्या 1 तासापासून जे आहे ते व्हीआयपींची एंट्री जी आहे ती राम मंदिरामध्ये सुरू झालेली आहे आणि आताच्या घडीला अनेक व्हीआयपी लोक जे आहेत ते राम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यामध्ये अनेक केंद्रीय मंत्री असतील, त्याचबरोबर बॉलिवूडचे ॲक्टर असतील, क्रिकेटर असतील, हे देखील काही वेळांपूर्वी मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। योगगुरू रामदेव बाबा देखील काही वेळापूर्वी याच ठिकाणाहून राम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता मात्र हा रस्ता जो आहे तो सध्या व्हीआयपींच्या गर्दीमुळे गजबजलेला पाहायला मिळतोय। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।